गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे अँडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा दिवस आहे, आजची तारीख आहे 16 ऑगस्ट आणि आपण आज निघणार आहोत मानसरोवरसाठी। आणि आज आपला प्रवास असणार आहे जवळपास 550 किलोमीटर सागापासून मानसरोवरला। आपण ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत। बोर्नविटा पासून सगळं आपण रेडी केलेलं आहे। मुझे भी एक पोहा देना, पोहा। और इसमें क्या है? चना है, चना। खोलो नहीं है चना पोहा। असे जमलेले सगळे बाकीचे पण ग्रुप आहेत आपल्यासोबत। 3-4 ग्रुपचं एकत्र आहे नाश्ता। ही आपली टीम आहे। आपली सध्याची हाईट आहे 4200, म्हणजे साधारण 4-12,500 फुटाच्या जवळपास आहोत आपण। आणि थोडं जरी एक्झर्शन केलं तर दम लागायला होतं। थोडंसं चाललं किंवा बॅग भरली, बॅग उचलून इकडे तिकडे ठेवली तर दम लागायला चालू झालेला आहे। तर लंग्स स्ट्रॉंग पाहिजेत आपले, आणि आपण ते एवढी काळजी करत नाहीत त्याच्यामुळे त्रास तो नक्कीच होतो। परिक्रमा सोपी नसतेच कधीच, हळूहळू करावे लागणार आहे सगळ्यांच्या एकमेकांच्या मदतीने। बघूयात कसं होतंय। परिक्रमा तर करणार आहोतच, त्यात तर काही वादच नाही आहे। बऱ्याच जणांना त्रास होत होता, तर त्यांना आम्ही सजेस्ट केलं आहे की यमद्वारापर्यंत तुम्ही जाऊन वापस दारचन या गावी मुक्कामाला यावे। कारण की कसं आहे, रिस्क घेण्यात काही पॉईंट नाही। जीव आहे तर शिव आहे, त्याच्यामुळे उगाच रिस्क घेण्यात काही पॉईंटच बनत नाही। तिथल्या तिथेच तुम्हाला कैलास दर्शन होतं, मानसरोवरची परिक्रमा होते। आणि आज मानसरोवरचं आपण जल भरून घेणार आहोत, जे आपण रुद्राक्ष घेतलेले आहेत भेटी गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःसाठी। त्याचं आपण तिथे उद्या पूजा करणार आहोत आणि आज त्याला मानसरोवरच्या पाण्यामध्ये धुवून वगैरे घेणार आहोत, त्याची शुद्धी करणार आहोत। म्हणजे ते कसं की एनर्जी रिस्टोर केल्यासारखं होईल अशी मान्यता आहे। ठीक आहे। गुड मॉर्निंग। हर हर महादेव। अच्छा, अपना जो जर्नी है आज का टोटल 9 से 10 घंटा लगेगा। बीच में अपन जल भरने के लिए रुकने वाले हैं। सबने बॉटल्स रख लिया ऊपर? नहीं रखा है तो ऑन द वे मिल जाएगा अपने को, वहां से आप खरीद सकते हो। ऑन द वे जल भरेंगे। मानसरोवर की जो परिक्रमा है वो आज ट्राई करेंगे। 110 किलोमीटर की जो परिक्रमा होती है, क्योंकि आज थोड़ा सा लेट हो गया है, तो वो ट्राई करते हैं। आज होता है तो ठीक, नहीं तो वो कल सुबह अपन मानसरोवर की जो पंडित से पूजा कराते हैं वो सब मिलके करते हैं। हमने बात कर चुके हैं, वहाँ पे पंडित अवेलेबल है। उसको थोड़ी जो भी दक्षिणा है वो देके अपन सब इकट्ठा एक ग्रुप के साथ पूजा कर सकते हैं वहाँ पे कल। और फिर अपना जो स्टे रहेगा वो दारचन में रहेगा कल वाला। ठीक है। तो आज जिसके पास कुछ बॉटल्स या कुछ नहीं है वो ऑन द वे खरीद लो, जहाँ पे भी शॉप वगैरह मिलेगा वहाँ पे। नहीं तो अपना जो गाड़ी में जो बॉटल्स है इमरजेंसी के लिए, वो भी पानी पीने के बाद आप साथ में रख सकते हो। ठीक है। छोटा अजून एक गाव आलेला आहे। वॉशरूमचा ब्रेक सुद्धा एवढ्या सुंदर लोकेशनला घ्यावा लागतो। खूपच सुंदर एरिया आहे। खूपच मस्त लँडस्केप आहे, वातावरण पण मस्त झालेलं आहे।
डोंगराने खडकाळ भाग आहे, मस्त डोंगर दिसत पुढचे. प्रकारचं खूपच मस्त लँडस्केप आहेत. म्हणजे रोड ट्रिप साठी आयडियल डेस्टिनेशन आहे हा जो रूट आपण करतात कवर. बाईक राईड किंवा मित्रांसोबत जे आपण कॅम्पिंग करू शकतो कारमध्ये वगैरे, खूपच सुंदर आहे. इथे एक स्टॅच्यू आहे, याकचा स्टॅच्यू आहे, याक. मस्त असे चिठ्ठ्या लावले आहेत वेगवेगळे. लँडस्केप खूपच मस्त. पण पोलीस वगैरे आहेत तिकडे. चांगलीच हवा आहे. कैलास पर्वत आहे ना इकडे, कैलास पर्वताची प्रतिकृती लावलेली आहे इकडे. आणि इकडे तो स्टॅच्यू आहे. गोल्डन याक. इकडून येईल, उजेड इकडून आहे ना. आणि त्याच्या मागे छान असं लँडस्केप. थोडं जरी चाललं तरी जमायला होतंय. चायनामधला पेट्रोल पंप आहे. 95 आणि 92 असं काहीतरी लिहिलेलं आहे. यू स्माइल. मोस्टली सगळीकडे याच कंपनीचे पंप दिसतात. आणि पंपासोबत छोटंसं त्यांचं कॅफेटेरिया किंवा हे असतं डिपार्टमेंटल स्टोअर टाईप. थोडंफार तिथे खायला प्यायला मिळतं. मोठे मोठे कंटेनर्स, ट्रक्स आहेत. मोठा एरिया पंपाचा. दुपारी 1:30 वाजले तिकडे. 2.5 तास त्यांना पुढे आहे आणि आम्ही थांबलो आहोत लंच ब्रेकला. इकडे काहीतरी वेगळंच दिसतंय, काय माहित नाही. डोंगरात वेगळंच आहे. म्हणजे एक सेकंड दाखवतो मी. असं काहीतरी आहे इकडे. इकडे लोक चाललेत. पुढेपर्यंत पुढे वाळूचं डोंगर वगैरे आहे. ते थांबलोय आपण लंच साठी. खाली पाणी वगैरे आहे. पुढे डोंगर, याचं डोंगर दिसतात आहे पुढे, वाळूचे डोंगर आहेत आणि त्याच्यावर पब्लिक खेळतंय. कसं ऊन पडलंय, ऊन लागतंय पण सनस्क्रीन वगैरे गरजेचं आहे. फोटो पण छान येतील इथे. ऑन द वे आपल्याला कुठेच वॉशरूम वगैरे असं काहीच, टॉयलेट्स वगैरे काही दिसत नाही आहे. लेडीजसाठी सुद्धा नाही आहेत, इवन पंपावर पण नाही आहेत, सगळे बाहेरच जातात. स्ट्रेंज वाटलं थोडंसं. हे नवल वाटतं की
एवढी मोठी कंट्री आहे आणि रस्ते चांगले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, प्रत्येक ठिकाणी 5Gचं नेटवर्क मिळते आम्हाला, पण कुठेच वॉशरूम नाही आहेत. ते कमाल वाटलं थोडंसं. 5G नेटवर्क अगदी म्हणजे निघाल्यापासून किती डोंगर असू द्या, किती रिमोट एरिया असू द्या, 5Gचं नेटवर्क व्यवस्थित आहे. शेवटी आज मानसरोवर लेकवरून आपलं कैलास दर्शन होणार आहे. खूप एक्सायटेड आहोत. खूप वर्षाचं प्रतीक्षा, ड्रीम किंवा बकेट लिस्ट होती ही. खूप जणांची असणार आहे, पण प्रत्येकाला नाही जमत प्रत्यक्षात येणं. माझंही नक्की नव्हतं यायचं, पण गुलाबाला आणि मला यायला जमलं इथे. आणि असं म्हणतात ना की बोलवून आल्याशिवाय जाता येत नाही, त्यातलाच प्रकार आहे. असं बघूयात. आता तर वातावरण एकदम क्लिअर आहे, संध्याकाळपर्यंत कसं राहतं त्याच्यावर आहे सगळं. बघूयात, सगळ्यांचं छान दर्शन व्हावं हीच अपेक्षा आहे. जेवण काढलेलं आहे, सगळे जेवणाचा स्वाद घेतात आहे. काय काय मेन्यू आहे? चोंबा फायामध्ये आता आम्ही आहे. काय काय मेन्यू आहे? आमचं लंच चालू आहे. फ्राईड राईस, पुलाव, लोणचं आहे, भाजी चांगली केलेली आहे. हे मला वाटतं काय राजमा आणि फ्रुटी पण आहे, गुलाबजाम आहेत. काय काय घेतलं? एवढंच? भाजी नाही? लाईट नो भाजी. झोंबा फाय ना? चांगलं आहे का? एक नंबर करू. हां, भाजी पण भारी आहे. आपल्यासोबत अशी एक बॅकअप व्हेकल असते जी लोकल गव्हर्नमेंट कडून मिळालेली आहे. कैलास मानसरोवर ऑफ एनी इमर्जन्सी आपल्याला हेल्प करत असते. कैलास मानसरोवर दार्चन पर्यंत मार्गावर प्रत्येक क्षण आपल्याला जवळ आणतो, त्या दिव्य पर्वताजवळ आणि मानसरोवर आहे, भगवान शंकराच्या निवासाजवळ. त्याच्यामुळे प्रत्येक जण आतुरतेने बाहेर बघत वाट पाहत होता, कधी एकदा आपण मानसरोवरला पोहोचतो. डोंगरावर खेळण्यासाठी जागा बनवलेली आहे बाळूमध्ये. जसं जसं आपण मानसरोवरकडे जात होतो तसं तसं आजूबाजूचा पूर्णपणे परिसर हा बदलत होता. इथलं लँडस्केप अगदी वेगळं आहे. कधी दिसतात तपकिरी वाळवंटी टेकड्या, तर कधी पांढऱ्या शुभ्र हिमालयाची शिखरं. आकाश इतकं निळभ्र आणि निळं वाटतं की जणू स्वर्ग जवळ आहे. स्थानिकांची जी जीवनशैली आहे ती एकदम साधी आहे आणि आपल्याला ते पण कधी कधी आधेमध्ये दिसतात स्थानिक लोक, आणि मन एकदम थक्क होऊन जातं हे बघून. पूर्ण हा प्रवास डोळ्यांनी बघून नाही पूर्ण होत, हा अनुभवाचा प्रवास आहे. कारण की तिबेट हे निसर्गाचं एक वरदान आहे आणि याला जगाचं पठार असं संबोधलं जातं. खूप सुंदर वातावरण आहे. सरोवर लेकच्या जवळपास पोहोचत आलेलो आहोत आपण. त्या साईडला डार्क वादळ आहे, तिथे पाऊस चालू आहे सध्या. जोरदार सुटलेली आहे. इकडचा लाईट, हवा भरपूर आहे, त्याच्यामुळे काना आणि डोकं झाकतोयत. मस्त वातावरण आहे. जे एवढं सिनिक आहे ते बघू. आणि असं होतं, वॉशरूम घेतलेलं आहे, ते वॉशरूमची व्यवस्था खूपच बेकार आहे. म्हणजे पंपावर वॉशरूम नाही आहेत. आता मगाशी पोलीस चौकीवर गेलो होतो, तिथे वॉशरूम होतं,
ते एवढं घाण असतं बबल राहत नाही, अशा प्रकारचं वॉशरूम असतात तिथे. त्याच्यामुळे खूप जास्त घाण वास येतो तिथे. आपण माईक अजून वापरलेला नाही, त्याच्यामुळे आवाज माहीत नाही कसा येतोय. माईक लावायला पाहिजे होता, माईक लावूयात. आता आवाज व्यवस्थित येत असेल, माईक कनेक्ट केलेला आहे. तर माझ्या मागचं परिसर तुम्ही बघू शकतात. खूपच सुंदर लँडस्केपिंग आहे इकडे, खूपच सुंदर. म्हणजे आपल्याकडे असं आणि उगाच नाही, याला जगाचं पठार म्हणतात. भूतान म्हणजे जगाचा पठार, कारण की आम्ही आज जवळपास 400 किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि कंटिन्युअस आम्ही फ्लॅटलँडवरून चाललेलो आहोत. हाईट जवळपास 4000 फूट 4000 मीटर आहे, बस 12000 फूट. कंटिन्युअस असं लँडस्केपिंग आहे, पठारच पठार दिसतात सगळीकडे. इकडे वातावरण खराब झालं त्याच्यामुळे असं दिसतंय. त्या साईडला पाऊस मध्ये थोडासा आला होता. खूपच सुंदर, म्हणजे देवाचं वरदानच आहे ही कंट्री. म्हणजे एवढं सुंदर आहे. आणि ज्याला एकांतपणा, गर्दी कमी गर्दी असं आवडतं त्याच्यासाठी तर ही जन्नत आहे. बघूयात, मला तर आवडेल रोड ट्रिप प्लॅन करायला. आमचा जो ग्रुप आहे त्यांच्यासोबत. इकडे वातावरण खराब झालं आहे त्याच्यामुळे हवा खूप जोरदार सुटलेली आहे. हॅलो, शेवटी ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे. जिचा अट्टहास केला होता तो क्षण आलेला आहे. आपण पोहोचलो आहोत मानसरोवर लेकला. हे त्याचं प्रथम दृश्य. हर हर महादेव, हर हर महादेव. आज तो पवित्र असा मानसरोवर लेक. सगळे एक्साइटेड आहेत जाण्यासाठी. वातावरण खराब आहे त्याच्यामुळे हवा जोरदार सुटलेली आहे. क्लिअर दिसत नाही आहे एवढं. एक साईड क्लिअर आहे. जोरदार हवा आहे. आणि याचं इथे यांचं हे एंट्री पॉईंट आहे इकडे मोठा. हा मागे इथून सगळ्यांची एंट्री होते. आत्ता आपण जल भरण्यासाठी बाटल्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत. हा पूर्ण एंट्रन्स पॉईंट आहे त्यांचं. पवित्र अशा मानसरोवर लेकच्या काठी आपण पोहोचलेलो आहोत. हर हर महादेव, हर हर महादेव. हॅलो, या साईडला माउंट कैलाश आहे, पण वातावरण खराब असल्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही. या साईडला आहे. आपली मानसरोवर जी परिक्रमा आहे 102 किलोमीटरची ती सुरू झालेली आहे. रस्ता खूप खडतर आहे, खराब रस्ता आहे. बसमधूनच जायचं आहे आपल्याला. आणि आपल्या उजव्या साईडला कंटिन्युअसली मानसरोवर लेक आहे. वातावरण थोडंसं खराब झालं होतं, आता हळूहळू चांगलं होतंय. कदाचित आजच आपल्याला कैलास दर्शन होऊ शकेल. सगळे तसेच होप ठेवलेले आहेत सगळ्यांनी. या
या साईडला कैलासचं दर्शन होतं जनरली. आणि ही अशी मोठी अशी लेक आहे. गाडीने असा प्रवास चालू आहे आपला कंटिन्युअस. साधारण 3-3.5 तास लागतात. आता मध्ये आपण जल भरण्यासाठी वगैरे पण थांबूया थोडंसं. हॅलो. पुढे ट्रेन जाते. असा खडतर रस्ता आहे बघा. याच रस्त्याने साधारण 100 किलोमीटर प्रवास करायचा आपल्याला. कंटिन्युअस आपल्या राईट साईडला लेक आहे, पवित्र अशी लेक. सगळ्यांनी प्रेयर्ससाठी दगड वगैरे लावून ठेवलेले आहेत. खूपच सुंदर आणि खूपच समाधान देणारं दृश्य आहे हे. शब्दामध्ये वर्णन करणं खूप कठीण जात आहे. वातावरण पण छान झालेलं आहे. पक्षी उडताना आपल्याला दिसत आहे. हॅलो. इकडे वगैरे मानसरोवर परिक्रमा चालू झालेली आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. येऊन पोचलोय कैलास मानस सरोवर जवळ. नंतर फक्त पहिल्यांदा सगळ्यांचं घेतोय. हर हर महादेव. परिक्रमा चालू झाली कैलास मानस सरोवर. बघून घ्या, परिक्रमा चालू झाली कैलास मानस सरोवर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. निरुद्धया. थँक्यू. आज नाही. हर हर महादेव. अजून जवळ आलेलो होतो आपण लेकच्या. शेवटी तो क्षण आलेला आहे. आपण तळ्याच्या काठी आलेलो आहोत. आता आपण पाणी भरून घेणार आहोत. रुद्राक्ष चे शुद्धीकरण करून घेणार आहोत. हे पहा, पवित्र असं मानसरोवर लेक. हर हर महादेव, हर हर महादेव. एकदम स्वच्छ पाणी आहे. आजूबाजूचा सगळा परिसर, सगळे लोक इथे येऊन पाणी भरतात. आपण पण जाऊयात. खूप पवित्र असा क्षण आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत नाहीत. आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला हे क्षण अनुभवता येत आहेत. कॅमेरा थोडासा सेट करतो. जमीन थोडीशी भुसभुशीत आहे. आपण पहिले आपले जवळचे जे रुद्राक्ष आहेत आणि जे गिफ्टिंगसाठी रुद्राक्ष आणले होते ते शुद्ध करून घेऊयात. रुद्राक्षाच्या माळा घेतल्या होत्या. आणि हा 7मुखी रुद्राक्ष आहे. हे सगळं आपण शुद्ध करून घेऊयात.
त्याच्यानंतर आपल्या गळ्यातली माळ सुद्धा आहे. पहिले आपली स्वतःची जी माळ आहे ती शुद्ध करूयात आपण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभू. ओम नमः शिवाय. आपल्या गळ्यातल्या माळा केलेल्या आहेत आणि आता बाकीचे जे आणले आहेत ते घेऊन येऊयात. कुठलं कसं आहे, वरती वरती पण वाहता येईल ना, जिथे आपल्याला हे दिसेल. ही एक माझी पर्सनल माळ आहे आणि ह्याच्यातले 2 माळा आपण सगळ्यांना गिफ्ट देणार आहोत जलसोबत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभू. ओम नमः शिवाय. आता आपण जल भरून घेऊयात. भरपूर बाटल्या आणलेल्या आहेत आपण. पवित्र असं मानसरोवरचं पाणी आपण भरून घेतोय. सगळ्यांना प्रसाद म्हणून देता येईल आपल्याला. आपल्याला पूजेसाठी एखादं इथलं दगड पण घेऊन जायचं आहे, तो पण शोधूयात. आता थोडंसं आपण दगड वगैरे शोधूयात. पिंडीच्या आकाराचं काही मिळतंय का. हे असं पाणी बघू शकता, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. एकच बस झाला, एकच चांगला पाहिजे. एखादा बघ रे चांगला पूजेसाठी. हां बघू बघू कसे मिळाले. हां हां ओके. थोडेसे असे वेगळे बघतोय आपण. कुठलं मी छोटावाला बघतोय. चांगला असेल तर घेऊन घ्या. हो चला तिकडे बघूयात. माझ्या पिशव्या वगैरे तिकडे आहेत. शॉवरला अलाउड नाही आहे तरी लोक ऐकत नाही आहेत. हा ना तेच ना. नाही सगळेजण पाणी वगैरे भरून घेतात. काही जणांनी थोडक्यात डुबकी मारलेली आहे.
किंवा असं बकेटमध्ये येऊन पाणी वगैरे गाव टाकून घेतात. असं दगडांवर काय काय कोरलेलं इकडे. सगळेजण पूजा वगैरे करून घेतात ते. चांगलंच गार पाणी. आंघोळ केली? अच्छा स्नान कर लिया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जाने के बाद आराम से आराम से. नमस्कार. आपण आलेलो आहोत पवित्र अशा मानसरोवर लेकमध्ये. थंडी भरपूर आहे. हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र मानली जाते ही लेक. आपल्याला कैलास पर्वताचं दर्शन होत नाही आहे, काही हरकत नाही. आपण उद्या परत आपण दर्शन करूयात. परिक्रमेला सुद्धा आपण जाणार आहोत. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आंबे तुझे वाचून करुणो विलासा नर जय देव जय देव ओ सैचा सुमर्दिनी संजीवनी. जय देवी जय देवी. वंदिना तुझे लवळण पाहिलं रूप तुझे. 16 तारीख आहे, 16 ऑगस्ट. आम्ही इथं मानसरोवराला पोहोचलेली आहे. संध्याकाळचे 6 वाजले. इतकी थंडी आहे, तरी त्या थंडीतून आम्ही मानसरोवर मध्ये मस्त आंघोळ केलोय. काही जणी केले, ज्यांना झेपल त्यांनी, काही जणी नाही केलेले. पण आम्हाला अजिबात थंडी वाजत नाही. सुंदर आंघोळ, पूजा, आरती इतकं छान वाटायला लागले आणि बिलकुल थंडी वाजत नाही. तेव्हा गाडीत बसले तर पूर्ण पॅक होऊन बसलो होतो. इथं काहीच नाही आहे. अंगावर एक जोड कपडे घातलोय. सुंदर दर्शन झालंय, सुंदर आंघोळ, पूजा, आरती. खूप म्हणजे मला एवढा दिवस प्रतीक्षा केलेले खरंच मला काही मी असं शब्दात नाहीच सांगू शकत. खरंच तुमच्यामुळे झाले अनुरुद्ध. मी तुम्हाला खूप वेळा डिस्टर्ब केले होते, पण मला खरंच मला खूप मी काय सांगू. मी आज खूप आनंदी झालेले आहे. खरंच माझ्या जीवनाचे सार्थक झालेले खरंच ना. हॅलो. मानसरोवरची परिक्रमा करून आपण मुक्कामी पोहोचलेलो आहोत. टेम्परेचर साधारण -4 डिग्री ते 2 डिग्रीच्या जवळपास आहे. रात्रीचे 11:15 झालेले आहेत. इथला अपडेट असा आहे की इथे राहण्यासाठी सगळे 5-6 जणांमध्ये एक हॉल मिळतो आणि टॉयलेट बाथरूमची सोय अजिबात नाही आहे. ओपनमध्ये जावं लागतं. सगळ्यात चांगलं तो एक ऑप्शन आहे. ही जर तयारी असेल तरच मानसरोवर यात्रेला यायचं, नाही तर आपण आपल्या घरी आरामात बसू शकतात. ही खरी परीक्षा आहे. आणि हे असे रूम्स आहेत. एका रूममध्ये 6 बेड आणि फक्त एक चार्जिंग पॉईंट. त्याच्यामध्ये पण आम्ही 4-4, 5-5 गॅजेट लावलेले आहेत. कॅमेराज, बॅटरीज गरजेचे चार्ज करणं. तुमचा कुठला आहे काका? 66 झालाय. हा होईल तो लावून देतो मी तुम्हाला. ठीक आहे, आज चालून जाईल तो. महेश भाऊ, कशी वाटली व्यवस्था? शब्द नाही आहेत माझ्याकडे तुमच्यासाठी बोलायला. व्यवस्था कशी आहे ती.
पण इथे काय आहे की मिनिमम तिथं 77 पाहिजे होतं. हो तिथं आम्ही काय नाराज नव्हतो गेलो. इथे काहीच ऑप्शन नाही आहे. आता आपल्या सोबत जवळपास भारतात माणसं आहे, जाऊन नागडा जाऊन बसायचं तरी बी अटॅक होऊ शकतो. थंडी नाही होत. गालटणी व्हायला तर पाहिजे. नाही कारण की तिथे एवढी थंडी नाही लागत. कारण की आता चायना गव्हर्नमेंट एवढे पैसे तर घेतात पण फॅसिलिटी का देत नाहीत माहीत नाही. आणि परिक्रमेला किंवा मानसरोवर यात्रेला इथे राहण्याशिवाय दुसरं काही ऑप्शन नाही आहे. कारण की मानसरोवरची परिक्रमा, उद्या सकाळची पूजा आणि रात्रीचं जे तारे येऊन सरोवरामध्ये जे आंघोळ करतात ते इथेच दिसतं. त्याच्यामुळे माहीत नाही आता का गव्हर्नमेंट असं फॅसिलिटी देतं. आणि असं पण नाही आहे की दुसरं काही इथे स्टेचे ऑप्शन्स आहेत. बाजूला वीणा केसरीचे पण ग्रुप आहेत, भाग्यश्रीचा ग्रुप आहे, किंवा जे सद्गुरू आहेत, सद्गुरूंचे पण काही लोक दिसले. त्यांचं तर पॅकेज 8 लाखाचं आहे पण त्यांना सुद्धा राहण्यासाठी हीच व्यवस्था आहे पूर्णपणे. माहीत नाही आता. आजचा हा शेवटचा स्टे आहे की इथे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर दार्जिनचा स्टे आहे तो कम्फर्टेबल आहे. दार्जिन त्याच्यानंतर आपला स्टे होणार आहे सागा जिथे आपण काल थांबलो होतो तिथे, तो पण कम्फर्टेबल आहे. त्याच्यानंतर मोस्टली आपण ट्राय करूयात की तातोपानी राहण्यापेक्षा डायरेक्ट काठमांडूला मुक्काम करायचा. थोडासा रात्री लेट होईल पण कम्फर्टेबल स्टे होईल आणि सगळ्यांच्या बॅग वगैरे पॅक पण व्यवस्थित वेळेमध्ये होतील.